चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे सलामी बल्लेबाज के रूप में जयेश लट और उनके साथी बल्लेबाज आदिल कुरैशी नॉन स्ट्राइकिंग एंड पर और गेंदबाजी के मार्ग पर है मोनिया। जी हाँ, इस मरतबा स्लोवर वन बाउंसर थी मगर अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। अंपायर जी का इशारा आता हुआ इस एक रन के साथ रनों की संख्या का अकाउंट यहां पे ओपन हो चुका है। 4 ओवर का ये मुकाबला होगा। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने इस मैच को देखने के लिए आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, ये मैच विहा स्पोर्ट्स साखर बनाम मेजबानी 11 गोंदलपाड़ा इन दोनों टीमों के बीच जारी है। जी हां, इस मरतबा ओवर पिच गेंद थी मगर घूमती हुई गेंद बल्ले का सिरा लेती हुई हवा में चली गई और शॉर्ट फाइन ले की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ ये बहुत ही बड़ा झटका जयेश लट के रूप में। गल्लीत ना गावागावात ना शहरात ना फक्त जिल्ह्यात ना आज मना मनात गाजते आमदार प्रीमियर लीग खेळात रंगतय। विकेट टेकर गेंदबाज अक्षय, अर्थात हम लाड़ से प्यार से मोनिया कहते हैं उन्हें, मगर मोनिया ने कमाल कर दिया है। लास्ट मैच में भी आप सभी ने देखा बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, 2-3 विकेट उन्होंने चटकाए थे और यहां से फिर से एक बार विकेट का यह सिलसिला जारी रहा है। ही आपली दमदार आमदार प्रीमियर लीग आपण बघतोय। ही या स्पर्धेचा एवढा बोलबाला झालेला आहे की आमचे परम मित्र प्रशांतजी सोमन हे पनवेलवरून या खास स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। प्रशांत, वेलकम, तुमचं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेसाठी। जी हाँ, देखिए कहां कहां से लोग आए हैं, पनवेल से इतना दूर का सफर तय करके क्रिकेट के दीवाने आए हैं और दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी, इनके ऊपर प्यार, उनके ऊपर उनकी मोहब्बत और जिस तरह से हम सभी के चहीते आमदार ने सभी के लिए कुछ न कुछ किया है और उसी प्यार की खातिर इस मैदान के आसपास हम देख सकते हैं बहुत सारे क्रिकेट के दीवाने आए हैं। देखिए आपके स्क्रीन पर फिर से एक बार एक बड़ा ग्रुप और उस ग्रुप का यहाँ पे सम्मान होता हुआ दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी, इनकी शुभ हाथों से, उनके दस्ते मुबारक से लगातार 4 दिन तहसील और तहसील के बाहर के लोग इस प्रतियोगिता को सदिच्छा भेंट देकर गए हैं। और ये सारी चीज़ें क्यों हो रही हैं? क्योंकि हम सभी के चहीते, आप सभी के चहीते दमदार आमदार प्रीमियर लीग, हालांकि ये पर्व पहला है, नजर आता हुआ बॉडी बिल्डिंग करते हुए मिस्टर हैरी। चलिए मैच की तरफ चलते हैं जहां पे देखिए फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी और फिर से एक बार अंपायर जी का वाइड का इशारा, वाइड के रूप में एक एक रन यहां पे अतिरिक्त मिलते हुए वाइड की हैट्रिक। जी हां, हमारे गुणलेखक दर्जी गुरुजी हमें बताते हुए कि लगातार 3 गेंदें यहां पे वाइड की है। हालांकि बहुत ही बढ़िया शुरुआत की थी मोनिया ने, लगातार 4 गेंदें बिंदी करने के बाद बल्लेबाज को चकमा देने की कोशिश कर रहे हैं। जी हाँ, इस मरतबा गेंद डंडे पे और क्या
के रूप में लगता हुआ ये दूसरा झटका। इस ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है, 2 बड़े झटके दिए हैं ऊपरी क्रम के 2 बल्लेबाजों को आउट करने के बाद। अब मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर होगा, मगर इस मरतबा ओवर पिच गेंद फिर से एक बार हवा में खड़ी हो चुकी है, गेंद के नीचे फील्डर, और इसी के साथ एक आसान सा कैच इसी ओवर में देते हुए मोनिया ये तीसरा झटका। या ठिकाणी आमच्या शिक्षण क्षेत्रातील आमचे वारगे सर असतील, सचिन कांबळे सर असतील आणि कबड्डीमध्ये स्टार असणारे सन्माननीय पोईलकर सर असतील, हे सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांना मी आमदार साहेबांच्या वतीने धन्यवाद देतो। आमचे रवींद्रजी साळुंके सुद्धा आहेत आणि खास मगाशी संजय म्हात्रे ज्यांना कुलाबा राजश्री जीवन गौरव पुरस्कार मिळाला ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचा सन्मान केला गेला। धन्यवाद। यहाँ पे पनवेल से आए हुए हमारे विकास साखरकर के दोस्त प्रशांत जी सोमन, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है मोनिया के लिए, क्योंकि उन्होंने पहले ही ओवर में ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों को चलता किया है। शानदार गेंदबाजी, जानदार गेंदबाजी, और उसी के साथ यहाँ पे किफायती और कंजूस गेंदबाजी हमें देखने को मिली, क्योंकि पहले ओवर में मात्र 4 रन खर्च किए और 3 बल्लेबाजों को चलता किया है। अब बल्लेबाजी करने वाली टीम को अब समझना होगा, सोचना होगा, कुछ न कुछ हटके और अलग करना होगा। आदिल कुरैशी हालांकि जब तक मैदान में रहेंगे रनों की बारिश होगी, ये आप सभी जानते हैं, मगर युवा और टैलेंटेड खिलाड़ी यश म्हात्रे के ऊपर भी जिम्मेदारी होगी। मैं तो ये कहूंगा कि उनको ये सुनहरा मौका मिला है, अब यहाँ पे ऊपरी क्रम के बल्लेबाजी करने के लिए इस मौके को बुनाना होगा, और यहाँ से एक अच्छी पारी अगर खेलते हैं अपने टीम के लिए मजबूत स्थिति में या सम्मान पूर्वक स्थिति में अगर पहुंचाते हैं, तो सही मायनों में उनके बल्लेबाज उनकी टीम के लिए सोने पे सुहागा होगा। स्ट्राइकिंग एंड पर इस मरतबा आदिल, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी आकाश गोंदली के ऊपर, और गेंद पर इस मरतबा आदिल, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी आकाश गोंदली के ऊपर। और जिस तरह से अक्षय को मोनिया कहा जाता है, इस खिलाड़ी को गुड्डिया कहा जाता है। आहा, अच्छी गेंद, घूमती हुई गेंद, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ काटा बदलती हुई, बिल्कुल बिट हुए, देखते रहे अंतिम क्षणों तक उस गेंद को, और अपने बैट और पैड को आगे लाते हुए उस गेंद को डिफेंसिव तरीके से खेला था, रक्षात्मक तरीके से खेला था, फिर भी गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हुई। ओहो, अचंभित किया था, पहली गेंद पर आश्चर्यचकित किया था। कमाल की गेंदबाजी की शुरुआत यहाँ पे गुड्डिया द्वारा। जी हाँ, इसमें तब बैठक शॉट खेलने का प्रयास कर रहे थे, गेंद ने बल्ले का शायद अंदरूनी हिस्सा लिया है, गेंद शॉट थर्ड मैन की दिशा में ट्रैवल हो रही थी, वहां पे जब तक फील्ड होती बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। उनके शरीर से टकराकर गेंद शॉट थर्ड मैन की दिशा में जब तक फील्ड होगी, दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन यहाँ पे पूरा कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 5 रन, 3 विकेटों के नुकसान पर। बहुत ही नाजुक अवस्था, 4 ओवर का ये मुकाबला है। पहले ओवर में मात्र 4 रन खर्च किए मोनिया ने और 3 बल्लेबाजों को चलता किया था, और अब आकाश गोंदली ने अर्थात गुड्डिया ने भी जबरदस्त गेंदबाजी का नजराना अपने टीम के लिए पेश किया है। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। हालांकि 30 गज का दायरा यहाँ से हट चुका है, 30 गज का दायरा हटने के बाद एक शॉट पॉइंट, उसी के साथ एक शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन, 30 गज के दायरे के अंदर हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक शॉट मिड विकेट। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद थी, उसे ऑन द राइज खेला था, रन लेना चाहते थे मगर आदिल ने उनको रोक लिया, तकरीबन आधे पिच तक चले गए थे। शॉट मिड विकेट की दिशा में थोड़ा सा फंबल हुए और थोड़ी सी मिस फील्डिंग देखने को मिली, वरना यहाँ पे रनआउट का खतरा साफ मंडरा रहा था। बाल बच गए, यही मैं कहूंगा यश म्हात्रे। मगर जैसे मैंने कहा कि ये युवा टैलेंटेड खिलाड़ी है, इस खिलाड़ी में जबरदस्त बल्लेबाजी करने की क्षमता है, हुनर है, काबिलियत है, इसमें कोई शक नहीं। जी हाँ, बैकफुट पर जाकर उसे पुल किया है मगर गेंद ट्रैवल हो रही है लॉन्ग ऑन की दिशा में। बहुत ही अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिलेगा मगर 1 रन से काम नहीं बनेगा, 1 रन से यहाँ पे मैच को जीता नहीं जाएगा, 1 रन से मात्र औपचारिकता कंप्लीट होगी। इस मैच को अगर जीतना है तो कम से कम 40-45 रन बनाने होंगे। अब यहाँ पे सारी जिम्मेदारी आदिल को अपने कंधों के ऊपर उठानी होगी। आकाश फिर से एक बार बाएं हाथ से, जी हाँ, घूमती हुई गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी सी अनइवन बाउंस भी यहाँ पे मिलता हुआ,
मगर अंपायर जी नाराज है। अंपायर जी ने फिर से एक बार अपने हाथों को जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ। 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 विकेटों 8 रन, इस 1 रन के साथ 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेट के नुकसान पर। हमारे ऑनलाइन स्कोरर, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद चतुराई के साथ यहाँ पे पेस को निकाल दिया था। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आएगी या बाहर की तरफ जाएगी, इसका अंदाजा लगाने की कोशिश यहाँ हालांकि बल्लेबाज कर रहे हैं, क्योंकि ये बहुत ही होशियार खिलाड़ी है। गुड्डिया दोनों तरफ से गेंद को घुमा सकते हैं और कभी फास्टर वन, कभी स्लोवर वन। उनका स्लोवर वन पहचानना थोड़ा सा मुश्किल साबित होता है और इसी वजह से दोनों भी बल्लेबाज आपस में गुफ्तगू करते हुए, आपस में बातचीत करते हुए दिखाई दे रहे हैं। आदिल कुरैशी के पास जो एक्सपीरियंस है वो एक्सपीरियंस यहाँ पे उन्होंने शेयर किया। जी हाँ, जोरदार प्रहार किया था, स्क्वायर लेग के ऊपर से उड़ाना चाहते थे, मगर इस मरतबा तेज तर्रार गोली की रफ्तार यहाँ पे नजर आई गेंदबाज गुड्डिया की गेंदबाजी में। फिर से एक बार गेंद सीधा शरीर पर जाके टकराई है, बिंदी गेंद। थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। चलते सीधे हम यहाँ पर स्टेज के पास, जहाँ पर हमारे थल परिसर के थल परिसरातील सरपंच साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। पत्रे साहेब, वेलकम, आपलं स्वागत आहे। आणि गेल्या 4 दिवसापासून आपण सातत्याने या ठिकाणी खूप चांगलं काम करत आहात। साहेब, या थळ परिसरामध्ये एखादं काम आमदार साहेबाचा आपण जोडीने काम करत आहे या परिसरामध्ये, तर त्या कामाचा नक्कीच उल्लेख झालाच पाहिजे। अशी आमदार साहेबांची खूप कामं सांगता येतील की हा जो परिसर आहे हा एकतर आमदार साहेबांनी झिरोमधून हे केलेलं आहे आणि हर गल्लीमध्ये, हर परिसरामध्ये जेवढी मंदिर आहेत, पहिली गोष्ट आमचा शेठ हा देवांची जी मंदिर आहेत, ज्याला देवाचं मंदिर बांधणाऱ्याला आपण विश्वकर्मा बोलतो, तसं मी महेंद्र दळवीला विश्वकर्मा बोलतो। ह्या भागातला कुठलाही काम म्हणजे माझ्या देवीचं मंदिर आहे, अशी जवळजवळ 64 मंदिर माझ्या थळ परिसरामध्ये एकट्या आमदार महेंद्र दळवीने केलेले आहेत। आणि नुसतं आम्ही थळमध्ये थांबलो नाही, तर आज आमचा जो झंझावात आहे आमदारांचा, तो मुरुडपर्यंत अगदी गल्लीवेळा आणि मुरुड आणि हे काशीदपासून जर गेलेत, आमची मंदिरं एक समजा 5-6-10 लाखाची असतात, परंतु मुरुड काशीद रेवदंडा पलटलात तर ती मंदिरं अशी आहेत की 50 लाख, 1 कोटी, 5 कोटी अशा स्वरूपाची मंदिरं आहेत। आणि त्या देखील ती मंदिरं देखील ह्या आमदार साहेबांनी पुरी करण्याचे घेतलेत आणि ती पूर्ण झालेली आहेत। म्हणून मी ह्या माणसाला विश्वकर्मा भरतो, ज्याच्या पाठीमागं परमेश्वर आहे, त्याला कोणी राष्ट्रवादीचा असो कुठल्याही पक्षाचा तो माणूस आहे आणि महेंद्र दळवीशी नाता जोडलेला आहे आणि म्हणूनच सगळे लोक आज महेंद्र दळवीच्या पाठीशी आहेत। आणि म्हणूनच मी पुन्हा एक तुम्हाला सांगतो, पुन्हा देखील आमदार महेंद्र दळवीच होणार, हा माझा दावा आहे। थैंक यू, ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। स्क्रीन पर आप देख रहे हैं थर्ड ग्राम पंचायत के सरपंच सम्माननीय सुनील जी पत्रे, और उनकी जुबानी और हमारे दमदार आमदार की कहानी आपने सुनी। सही मायनों में बहुत सारा यहाँ पे जो काम किया है उसको बयान करने के लिए हमारे पास यहाँ पे अब वक्त भी नहीं है, क्योंकि मैच भी जारी है और बहुत सारा वक्त लग सकता है उनकी कहानी सुनाने के लिए। हम चलते हैं फिर से एक बार मैदान पर, जहाँ पे 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आदिल कुरैशी को जीवन दान मिल चुका है, अब इस जीवन दान का फायदा उठाएंगे जरूर। ये लीजिए, जख्मों के ऊपर नमक छिड़कते हुए गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग सीमा। है हमारे अंपायर हैरी का जलवा। देखिए किस तरह से बीच के डंडे पर थी, मिडल स्टंपर वाली गेंद को अक्रॉस द लाइन खेला था, मगर ताकत से प्रहार और गेंद मिडल ऑफ द बैट देखने को मिली और स्क्वायर लेग के ऊपर से उड़ाया था 6 रन के लिए।
आदिल कुरैशी के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का और इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर 17 रन। फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है मगर इस मर्तबा फील्डर को ढूंढ लिया है, वहां पे मैक्सी मौजूद। बहुत ही बढ़िया फील्डिंग मैक्सवेल की। दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं है, हर गुंजाइश को खारिज कर दिया था मैक्सवेल ने। देखते देखते 17 रन तो यहां पे लग चुके हैं मगर बहुत 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 विकेटों के नुकसान पर तेजस पाटिल आए हैं तीसरा ओवर लेके, मगर बल्लेबाजों को कुछ सोचना पड़ेगा क्योंकि ये दोनों तरफ से यहाँ पे अच्छी बल्लेबाजी होगी तब जाके यहाँ पे 40 या 45 रन जो कि सम्मानपूर्वक रनों का आंकड़ा हमें नजर आएगा। जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार खेलने की कोशिश की मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है। थोड़ा सा निराश किया है बल्लेबाज यश म्हात्रे ने क्योंकि अब तक उन्होंने 5 गेंदों का सामना किया मगर एक ही रन बनाकर खेल रहे हैं। गेंद को समझने में थोड़ा सा मुश्किल यहाँ पे उनको हो रहा है। फिर से एक बार वही होता हुआ दिखाई दिया, बिल्कुल यहाँ पे रन नहीं मिल रहे हैं। एक रन के लिए तरसा दिया है। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर। 4 ओवर का ये मुकाबला है। जैसे मैं बार बार यहाँ पे दोहरा रहा हूं कि कम से कम 40 का आंकड़ा छूना होगा। और फिर से एक बार ये लगातार तीसरी गेंद बिंदी। क्या लाजवाब गेंदबाजी की है आज तेजस पाटिल ने, काफी प्रभावित किया है। हालांकि एक छक्का इस ओवर में हमें देखने को मिला, नो बॉल भी देखने को मिला, मगर जब भी उन्होंने कमबैक किया है बहुत, मगर अंतिम 3 गेंदें यहाँ पे बिंदी देखने को मिली। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 6 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। ये आदिल भी जानते हैं, यश भी जानते हैं कि काफी नहीं होगा, यहाँ से रनों की संख्या का ग्राफ बढ़ाना होगा। बड़े स्ट्रोक अगर अंतिम ओवर में कम से कम 3 से 4 आते हैं तो एक अच्छा सम्मानपूर्वक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा। अब अंतिम ओवर के लिए किसे यहाँ पे दावत जी बढ़िया तरीके से अंजाम दिया था मगर चेक या ओव्हरच्या मध्ये जेवढे षटकार लगावले जातील प्रत्येक षटकारासाठी आमदार साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। ऑल टू कम बॉक्स। धन्यवाद। देखिए अब यहाँ पे बल्लेबाजों के लिए सुनहरा मौका होगा। हर छक्के के लिए 1000 रुपए का इनाम दमदार आमदार महेंद्र शेठ दलवीन की तरफ से। इस मौके का फायदा उठाना होगा, दोनों हाथों से इस मौके को बटोरना होगा। रोनीत दौड़ पड़े राइट आर्म ओवर द विकेट। जोरदार बल्ला चलाया आदिल कुरैशी ने, उनकी जबरदस्त बैट फ्लो, हाई बैकलिप, मगर फिर भी गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है। बार बार लगातार यही हमें जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे उसी तरह की गेंद और लगातार ये 5वीं गेंद बिंदी आ चुकी है। लास्ट ओवर के अंतिम 3 गेंदें यहाँ पे बिंदी हमें देखने को मिली है और इस ओवर की 2 गेंदें रोनीत नाखवा ने इस तरह से डाली है कि बल्लेबाज आदिल के पास कोई जवाब नहीं है। जी हाँ, इस मरतबा डॉट गेंद के लिए 500 रुपए का इनाम आ चुका है, मगर इस मरतबा वाइड करार दिया है अंपायर जी ने। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 19 रन। हर डॉट गेंद के लिए 500 रुपए का इनाम इस अंतिम ओवर में। अब तक 2 गेंदे डॉट डाल चुके हैं। गेंदबाज के पास भी जबरदस्त यहाँ पे मौका। हो इस मरतबा परफेक्ट यॉर्कर, गेंद ठिकाने में, 2 टांगों के बीच में परफेक्ट यॉर्कर हमें देखने को मिला। बल्लेबाज ने देखा, परखा और ढीले हाथों के साथ उसे खेला था। टीम के ओनर प्रफुल्ल इनकी तरफ से हर डॉट गेंद के लिए 500 रुपए का यहाँ पे इनाम आ चुका है रोनीत नाखवा के लिए, मगर रोनीत नाखवा ने सही मायनों में इस छक्के के सहायता से रनों की संख्या
छलांग लगाकर जा पहुंची है 25 पर। 25 रन्स ऑन स्कोर कार्ड। 3 विकेटों के नुकसान पर अंतिम ओवर की 2 गेंदें आना बाकी है। लगातार अब यहां पे 3 छक्के लगा। धन्यवाद डीजे। अब अगर अंतिम गेंद के ऊपर एक गेंद आना बाकी है सर, गेंद चाहिए नहीं, जी हाँ, वॉलेंटियर्स गेंद मुहैया यहाँ पे करनी है। अगर यहाँ पे अंतिम गेंद के ऊपर विकेट आता है तो 1000 रुपए का इनाम यहाँ पे दिया जाएगा। और डॉट गेंद के लिए अंश नाखवा इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। आई फाउंडेशन इनकी तरफ से अंतिम गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो 5000 रुपए का इनाम यहाँ पे दिया जाएगा। बी फॉर बापू। 5 गेंदें हो चुकी है। जी हाँ, ये लीजिए, आया, ये लगातार तीसरा छक्का आया। आदिल कुरैशी ऑन द फायर। आदिल कुरैशी के सीने में जो आग जल रही थी, अब पूरी तरीके से उस आग का धमाका कर दिया है। और जबरदस्त ये लगातार 3 छक्कों की हैट्रिक देखने को मिली है। डीजे मुझे टीवी अंपायर के पास हमारे ऑन फील्ड अंपायर चले गए हैं, तो तीसरे अंपायर का निर्णय जरूर आएगा। थोड़ी देर सब्र करें, इंतजार करें। यासीन भाई, जब मैंने इंटरव्यू लिया था मैंने पूछा था आदिल को कि कितने 6 मारोगे, उन्होंने बोला था कि मैं मैदान पे जाने के बाद बताऊंगा, और उन्होंने बता दिया। प्लीज जोरदार तालियां इसके लिए। सैंतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 37 रन। अगर इस अंतिम गेंद के ऊपर कितने रन आते हैं, 6 है या 7 रन है, नो बॉल है। या ठिकाणी अंपायर डिसिजन येईपर्यंत एक सन्मान घेतोय आपण। सन्मान्य चारुदास मगर राष्ट्रवादी काँग्रेस नेते, आशिष भट राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अमितजी नाईक राष्ट्रवादी संघटक विधानसभा अलिबाग आणि सन्मान्य ऋषिकांत भगत माजी सरपंच वाडगाव राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे। आणि तसेच व्यासपीठावर अनेक मान्यवर बसलेले आहेत, त्या सगळ्यांचं मी आमदार साहेबांच्या वतीने एमडी फाउंडेशनच्या वतीने शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत करतो। ऑल टू कॉम बॉक्स। लगातार 3 गेंदों में 3 छक्के तो हमें देखने को मिले आदिल कुरैशी के बल्ले से। आदिल कुरैशी थोड़े से मनोवैज्ञानिक दबाव में थे। पहली 3 गेंदों में रोनित नाखवा ने काफी प्रभावित किया था, मगर 3 छक्कों के सहायता से अब 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आपके स्क्रीन पर देख सकते हैं फिर से एक बार यहाँ पे ग्रुप नजर आता हुआ। दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी के सारे दोस्त और उनके पदाधिकारी, वहाँ पे गोंदी साहब भी मुझे नजर आए। अंपायर कुछ आदिल से बात कर रहे हैं स्क्रीन पर, अंपायर हैरी और शाहिद मोमिन। थोड़ी देर के बाद यहाँ पे तीसरे अंपायर का फैसला आएगा। थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल को रोका गया है, क्योंकि किसी भी टीम का यहाँ पे नुकसान नहीं होना चाहिए। इसी सोच के साथ बहुत ही गौर और फिक्र के साथ मुआयना किया जा रहा है कि अंतिम गेंद के ऊपर क्या हुआ था। मगर देखिए दोस्तों, हम सभी के सपनों की और हम सभी चाहते थे कि इस तरह से कोई एक टूर्नामेंट हमारे तहसील में हो और स्पेशली हमारे इस गांव में हो, और हम सभी का सपना मुकम्मल कर लिया है, पूरा कर लिया है। हम सभी के चहीते दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी ने
क्योंकि जैसे मैंने कहा था दोस्तों कि उनका सफ़र भी बहुत ही ज़बरदस्त रहा है। एक आम इंसान एक गरीब घर में जिनकी पैदाइश हुई, उसके बाद वहाँ से निकलकर एक आमदार बनना और वहाँ तक का जो उनका सफ़र है वो सब आश्चर्यकारक और अद्भुत है। मगर ये सब आसानी के साथ नहीं होता, क्योंकि इसके लिए बहुत मेहनत करनी पड़ती है। और इसीलिए दोस्तों मैंने मराठी में उनके लिए कुछ 4 लाइन लिखी है। अब मेरे पास ये वक्त है, मैं ज़रूर आपको सुनाऊंगा। विश्वास, आस्था आणि प्रेम असावं लागतं. विश्वास, आस्था आणि प्रेम असावं लागतं. दूरदृष्टी, हुशारी आणि गुणवत्ता असावी लागते. समाजाचं व संस्कृतीचं भान असावं लागतं. जनतेसाठी वाहून घेताना बरंच काही गमवावं लागतं. असाच कोणीही मोठा बनत नसतो. त्यासाठी आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांच्यासारखं मोठं मन असावं लागतं. तो ये अंतिम गेंद फेयर डिलीवरी थी और उसी के साथ यहाँ पे पहले सत्र का खेल, पहली पारी का खेल हुआ खत्म और जीतने के लिए 38 रनों की ज़रूरत। ठीक ठीक. थँक्यू, बहुत बहुत अं, धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतोय की सातत्याने पहिल्या दिवस रात्रीपासून अनेक मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला गेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सन्मान करत असताना, ही स्पर्धा संपन्न होत असताना MD फाउंडेशनचे सगळे टीम असेल, असे अनेक घटक की ज्यांनी फार मोठे योगदान दिलेलं आहे. मात्र आपण व्यासपीठावर बघतोय मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होत असताना त्या सन्मानस्थळी जे बुके आणले जात आहेत किंवा सन्मानाचं जे काही स्वरूप आहे ते आणून देण्याचं काम ज्या आमच्या बालिका करत आहेत, खरोखर त्यांना मानलं पाहिजे. अगदी पहिल्या दिवसापासून की अगदी काही क्षणाचा विलंब न लागता लगेच त्या घेऊन येतात. अशा या सगळ्यांचा सन्मान व्हायला पाहिजे त्या बालिकांचा, ज्याच्यामध्ये लावण्य हरेश पाटील राजमाळा, जान्हवी संतोष पाटील लोणारे, तन्वी जयवंत पाटील लोणारे, सार्थकी कैलास म्हात्रे लोणारे, नीरज पाटील बामनोली, तेजस्वी विलास पाटील भाल, या सगळ्या जणींना विनंती करतोय, आपण खूप मेहनत घेतलेली आहे, भरपूर योगदान आपण दिलेलं आहे. एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा आपण झटकन जायचं, धावत जायचं, पळत जायचं, लगेच लक्ष ठेवायचं. अशा या सगळ्या आमदार साहेबांची सुद्धा इच्छा आहे की या सर्वांचा सन्मान त्यांच्या शिवास्ते झाला पाहिजे. खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी. थँक्यू. त्या अगोदर आपण टॉससाठी वळूया. RM सप्लायर झिराड. झिराड हा संघ रवी म्हात्रे आणि राहुल भोईर यांचा संघ आहे आणि अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने प्लीज स्टेजच्या वरती यायचे. वरती या प्लीज. पिंट्या, RM सप्लायर झिराड, रवी म्हात्रे ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अभिजित राणे टीम म्हणजेच नागेश्वर आवास. वरती यायचंय. आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. पिंट्या, टॉस घ्यायचा आहे प्लीज. जरा या ठिकाणी यायचंय. कवेले या ठिकाणी या. सर टॉस या ठिकाणी दोन्ही संघ या ठिकाणी यायचे. सर या ना, घ्या. आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. या ठिकाणी पिंट्या आणि कैवल्य आणि हेड आपण पाहतो या ठिकाणी झिराड या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चौथ्यांदा कौल जिंकलेला आहे झिराड संघाने. क्या बात आहे. आपण निर्णय काय घेतलाय बाबा? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग. या अगोदर ही फिल्डिंग आणि पिंट्या दोन्ही संघ खेळाडू एकमेकांबद्दल खूप चांगले जाणकार आहेत. बेस्ट ऑफ लक तुम्हाला नागेश्वर आवास आणि झिराड. आणि हॅलो, या अगोदर तुम्हाला थांबवतोय. झिराड संघाचा एक खेळाडू आहे, त्याला रवी म्हात्रे यांच्याकडून त्याला 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर त्या खेळाडूने पण वरती यायचंय. जर असेल तर या ठिकाणी लवकर या. धन्यवाद. कॅश प्राइज घेऊन या ना प्लीज. या ठिकाणी सातगर गावचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ हे आलेले आहेत. मी आमदार साहेबांना विनंती करतोय, सातगर गावचे सर्व ग्रामस्थ पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचा आपण आपल्या शिवास्ते सन्मान करायचा आहे. विनंती करतोय सातगर ग्रामस्थ आणि पदाधिकारी, आपण त्वरित जायचं आहे. आमदार साहेबांच्या शिवास्ते आपला सन्मान होतोय. ओव्हर टू कम बॉक्स. धन्यवाद.
यासिनजी मर्चंट. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. सुपर 6 मधले या सामने आता तुम्ही पाहताय, जिथे एक एक संघ पुढच्या फेरीत चाललाय. या अंतिम रात्रीमध्ये सुपर 3 ट्रायंग्युलर मध्ये जाण्यासाठी हा प्रयत्न आहे आता प्रत्येक संघाचा इथून पुढे, आणि लक्ष देखील सेट झालंय. 38 पहिलाच बॉल हवेत खेळलाय, हवाई हल्ला, 3 फिल्डर धावतायत मागे आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद आदिल कुरेशी. ज्या आदिल कुरेशीने सलग 3 षटकार मारले, धावसंख्येला आकार दिला, एक मोठं लक्ष प्रस्थापित केलं आणि आता त्याच 38-0 आउट. चेक चेक. शिवराज मंडळ, मारुती नाका, अलिबाग, तेजस साळवी आणि ग्रुप खास आमदार साहेबांना या ठिकाणी बुके घेऊन आलेले आहेत, कारण एवढी मोठी स्पर्धा भरवल्याबद्दल आणि त्यांचे असणारे एक संबंध म्हणून संपूर्ण ग्रुप आलेला आहे. त्या ग्रुपला मी विनंती करतो की आपण जाऊन आमदार साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. त्या अगोदर या ठिकाणी ऋतिक झावरे, ज्याला रवी म्हात्रे म्हणजे झिराडचा संघ आर एम सप्लायर यांच्याकडून त्याने ऋतिक या ठिकाणी पुढे यायचंय. कंटिन्यू 3 षटकार मारल्यावर तुम्हाला 3000 रुपये दिले जात आहेत आमदार साहेब यांच्याकडून. प्रफुल्ल बानकर जे संघमालक आहेत टीम विहा स्पोर्ट्स साखरचे, त्यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रफुल्लजी यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. ऋतिक जावरे याला 3000 रुपये दिले जात आहे आदरणीय आमदार साहेब यांच्याकडून. सर, हे 3000 रुपये. रवी म्हात्रे यांचा संघ आर एन सप्लायर या ठिकाणी या. कर्दन का आला तुमचा? अजित सांगतोय की आमचा कर्दन का आला. या अगोदर ज्याने बॅटिंग केली होती याने तुम्हाला सामन्यामध्ये 3 6 मारले. हाच तो खेळाडू आहे. याचा या ठिकाणी साहेब बघा स्वतः बघत आहे या ठिकाणी. तुमच्या हस्ते दिलं जातं या ठिकाणी. ओके, तुमच्या हस्ते दिलं जातं या ठिकाणी. ओके, 3 षटकार पाहतोय रवी म्हात्रे यांचा संघ आर एन सप्लायरचा खेळाडू. खूप छान. ऋतिक जावरे. त्यानंतर अजून एक मंडळ या ठिकाणी आहे. आपण या पुढे या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 1 रन स्कोर बोर्डर, 1 विकेट गमावली आहे. प्रणित आलाय आणि अक्षय. ही जोडी आता मैदानामध्ये. अंपायरचा सिग्नल येतो, हा वाईट बॉल. अंपायर हॅरी निर्णय देत असताना एक्स्ट्रा रन जाईल. टीमच्या टोटल मध्ये धावा वाढतात. धावा झाल्या 2. मेजवानी 11 गोंधळपाडा विरुद्ध विहा स्पोर्ट्स साखर, या 2 टीमच्या दरम्यान हा सुपर 6 चा सामना. यावेळेला एक पाय टेकून खेळण्याचा प्रयत्न होता, बीट करून गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. दोन धावा. मोन्याने बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून मारलाय. एक चांगला कट शॉट. बॉल जाईल सीमा पार. येतोय दमदार आमदार चौकार. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. 4 धावा मिळाल्यात मोन्याच्या खात्यामध्ये. 32 करायचे अजूनही. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन. मोन्या आहे, सामना आहे. पुढे टाकलाय ओव्हर पिच बॉल. डाऊन दी ग्राउंड. प्रेक्षकांमध्ये फेकलाय बॉल. सीमा पार. येतोय षटकार. धन्यवाद डीजे मास्टर.
प्रत्येक षटकारास आताही आमदार साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि याच्या पुढची सर्व बक्षिसं आपण हरवडे सरांकडे द्यायची आहेत. कॉमेंट्रीसाठी फक्त अडथळा करू नका प्लीज. चांगलं टायमिंग, समोर मारलाय षटकार. बॅकफुटला जाऊन थोडीशी दिशा देण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल येतोय. माहितखोर पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा स्कोर बोर्डवर लावल्यात विहा स्पोर्ट्स साखरने. लक्ष या मॅच मध्ये 38 धावांचा आणि 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12 धावा आल्यात. म्हणजेच अजूनही 26 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉल मध्ये पलटवार करावा लागेल मेजवानी 11ला. आपले जे समर्थक आहेत त्यांना जर चांगली मेजवानी द्यायची असेल, मेजवानी 11 गोंधळपाडा आणि टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हे टेलिकास्ट ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू तुम्ही पाहताय. पक्षाच्या डोळ्यातून हे चित्र कशा पद्धतीने दिसते या क्रीडांगणाचं. तलवार क्रीडांगण आपलं सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. महेंद्र शेठ दळवी म्हणजेच आपले दमदार विद्यमान आमदार यांची ही संकल्पना, दमदार आमदार प्रीमियर लीग. हक्काचं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. सुनील तटकरे साहेब देखील मगाशी ते उपस्थित होते आणि खूप चांगली टोलेबाजी भाषणामध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. आणि आता आपण अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ही क्रीडा नगरी पहा, विशेष म्हणजे तो 38 सर्कल आपल्याला पाहायला मिळते, तो अंडाकृती इथे आहे, हे मात्र विशेष आहे या क्रीडांगणाचं. ओव्हरऑल पूर्ण क्रीडांगण जर पाहिलं तर 360 आहे. 360 अंशामध्ये हे क्रीडांगण अंडाकृती असं हे 38 सर्कल. खेळपट्टी आणि हे वरचं दृश्य टेनिस क्रिकेट .in 300-400 फुटावरून हा ड्रोन हे सर्व दृश्य टिपतोय. टेनिस क्रिकेट .in चं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अतिशय भव्य क्रीडा नगरी तलवार क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. आणि काय मैदान आहे, मैदानाची रूपरेषा पा. गोलंदाज तयार. ओह, बॅटचा स्विंग, ताकद, नजाकत आणि टायमिंग. बॉल सीमा पार, षटकार. साऱ्या वस्ती केला साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. ह्या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. सन्मान्य राजू शास्त्री, आपण व्यासपीठावर यायचे. सन्मान्य राजू शास्त्री. .302 क्रमांकाचा षटकार ठोकला या बॅटरने या स्पर्धेतला. म्हणजेच ही स्पर्धा षटकाराने देखील चर्चेत आली आहे. षटकार चौकार लागतात, डॉट बॉलने सोडलेल्या झेलाने ही चर्चेत आलेली आहे. 893 डॉट बॉल पडलेत या 4 रात्रीच्या खेळामध्ये या स्पर्धेमध्ये. 17 बॉल मध्ये 20 धावा करायचेत. बॅटचा स्विंग मागे आहे, फिल्डर येत आहेत आणि ते मात्र फलंदाज बाद होतो. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, प्रणित परतलाय. दुसरा धक्का टीम विहा स्पोर्ट्सला. आई फाउंडेशनचे संस्थापक राजू साळुंके, आपण व्यासपीठावर यायचं. आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो, जे आपलं मनोरंजन होतं या ठिकाणी, जे हॅरी अंपायर आपले मनोरंजन करतायत, नक्कीच त्यासाठी एक दानशूर व्यक्तिमत्व आई फाउंडेशनचे संस्थापक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हॅरी अंपायरसाठी आलेलं आहे. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. आदिलने देखील 3 षटकार मारले. त्यांच्यासाठी देखील आई फाउंडेशन यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक मगाशी देण्यात आलं. पारितोषिक अशी लागली पाहिजेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. सुजल आणि मंथन आला आता स्ट्रायकिंग एंडला. सुजलच्या हातात बॉल आहे. सुजलने एक महत्वाची विकेट मिळवून दिली. प्रणितला त्याने बाद केलं आणि अजूनही या मॅच मध्ये ट्विस्ट कायम आहे. विहा स्पोर्ट्स साखर या सामन्यामध्ये
जोपर्यंत अक्षय मैदानामध्ये तोपर्यंत सामना त्यांच्या दिशेने झुकेल. शॉर्ट बॉल पुलचा प्रयत्न आहे, बॉल हवेत आहे, डिस्टन्स कमी मिळालंय, फिल्डर खाली, विकेट. गाय तुझा महेंद्र शेठ गाजतई अलिबागच्या नगरात ग मुरुडच्या नगरात निवडून येऊ दे आमदार होऊ दे औंधाच्या वर्षात औंधाच्या वर्षात. धन्यवाद डीजे मास्टर. पुनीत सेठ, आपण व्यासपीठावर यायचं. पुनीत सेठ व्यासपीठावर यायचंय. नाकआउटर स्पोर्ट्स यांच्याकडून प्रत्येक षटकारास यापुढे 500 रुपये दिले जाणार आहेत. फलंदासाठी एक सुवर्ण संधी मेजवानी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आतापर्यंत 3 हॅट्रिक झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. शिवतेज पाटील, आकाश गोंधळी यांनी, त्याचबरोबर गेन्नाथ कटोरे यांनी हॅट्रिक घेतली आहे स्पर्धेमध्ये. आणि आता सुचल हॅट्रिक वर असेल. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय विघ्नेश कटोर. ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर ही संपूर्ण क्रीडानगरी दाखवली जाते tenniscricket.in च्या माध्यमातून. अंतिम टप्प्यामध्ये आता वाटचाल होते या स्पर्धेची. रिक्वायर रन रेट 8 आहे, करंट रन रेट 12 आहे, परंतु विकेट गमवलेले आहेत विया स्पोर्ट्स साखरने. मेजवान 11 गोंधळपाळाच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये कधीही शिरकाव करू शकतो मेजवान 11चा संघ. एक विकेट त्यांना पाहिजे, ती अक्षयची आहे, परंतु विघ्नेश कटोर आलाय. पहिलाच बॉल पूल केलाय, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या दिशेने. अंपायरचा इशारा, 1 बाउंस, चौकार. आहे मनात त्यांच्या गाला शिवसेनेचा वाद आहे मनात त्यांच्या थँक्यू डीजे. गाला शिवसेने थँक्यू डीजे. सन्माननीय नरेंद्र तेलगे स्टेजवर यायचं आहे, आपणास विनंती. चौदा बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. विघ्नेश आला, विघ्नेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चौकार. दबाव आता सुचेलवर असेल, कारण या ओव्हर मध्ये एक षटकार आलाय, एक चौकार. 2 विकेट ड्राईव्ह करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग, नाही मिळणार धाव. डॉट बॉल. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 22 झाल्या, 16 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक. विया स्पोर्ट्स साखर मेजवान 11च्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. आणि इथे ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विया स्पोर्ट्स साखरची धावसंख्या 22 आणि आता धावा करायच्या आहेत 12 बॉल मध्ये 16. थँक्यू, बहुत बहुत धन्यवाद. आपण या ठिकाणी बोलतो, स्वागत आहे आमच्या या व्यासपीठावरती. आणि दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांची ही खरोखर अप्रतिमाची स्पर्धा. सर, तुमच्या या प्रभागामध्ये आदरणीय आमदार साहेबांचं काम कसं आहे? कुठलं एखादं काम जे तुम्हाला आठवते? कारण अनेक कामं त्यांनी केलेली आहेत, पण आता मात्र ज्या कामाला चालना आहेत, तो एखादं काम तुम्हाला जर त्याचा उल्लेख झाला तर बरं होईल. रोहा तालुक्यातील सर्वात मोठं काम केलं असेल दमदार आमदारांनी तर 34 कोट्याची पाणी पुरवठा योजना, 34 कोटी रुपयाची 26 गाव पाणी पुरवठा योजना, ज्याचं काम आता जवळजवळ 80% पूर्ण झालं आहे. आणि या कामामुळं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की ते पुण्याचं काम आहे, पाण्याचं काम. आणि ते काम करण्याचं भाग्य या आमदार साहेबांमुळं या विभागातील असलेल्या महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरण्याचं पहिलं काम केलं असेल ते महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि खरोखर तिथल्या महिला भगिनी एवढे धन्यवाद देत आहेत आमदारांना की असं काम यापूर्वी कोणीच केलं नव्हतं. ते काम या दमदार आमदारांनी केलेलं आहे, म्हणून आमचे आमदार दमदार आहेत. याचबरोबर रोहा तालुक्यात बरीचशी कामं अशी केलेली आहेत की विकासाची गंगा ही रोहा तालुक्यात उतरवलेली आहे, जी पातील आहेत. या पूर्ण 15 ग्रामपंचायतीमध्ये कुठलाही रस्ता राहिला नसेल की जो रस्ता आमदार साहेबांनी केलेला नाही. त्यामुळे एवढी कामं रोहा तालुक्यात झालीत की आता काय काम करायचं हा रोहा तालुक्यातील जनतेला प्रश्न पडलेला आहे. थँक्यू. ओव्हर टू बॉक्स, कॉमेंट्री बॉक्स. चांगला पूल षटकार ठोकला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून. 6 धावा मिळताना दिसतात. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 28-38 करायची. 10 धावांची आवश्यकता. विजयाने पराभवातलं अंतर म्हणजेच अक्षय, त्याची विकेट काढता आली तर मॅच मध्ये याल, परंतु तो जर असा खेळला तर सामना उद्ध्वस्त. विया स्पोर्ट्स साखर या मॅच मध्ये विजय संपादित करणारा संघ ठरताना दिसेल.
28 धावा 28. 11 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. सामना झाल्यानंतर कोणीच मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. जल्लोष करा बाहेर मैदानाच्या. लगेच दुसरा सामना खेळवला जाईल आणि ज्या टीमने टॉस जिंकलाय सामन्याची प्रक्रिया सुरू करायची लगेचच दुसऱ्या मॅचची. जल्लोष साजरा करा परंतु ग्राउंडच्या बाहेर. 9 धावांची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. विया स्पोर्ट्स साखर मेजवानी 11 गोंधळपाडा या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास आणि RM सप्लायर जिराड या दोन टीमच्या दरम्यान या पुढील सामना आहे. जिराड टीमने आय थिंक टॉस इथे जिंकलाय. 30 धावा झाल्यात. 8 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय झेल खाली आणि हा एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज अक्षय आउट. जी अष्टमकर डान्सिंग अंपायर आमच्या अलिबाग तालुक्यामधील आहेत. जिराड गावचे रहिवासी आणि आज त्यांची हाऊस मात्र ते स्टेजच्या समोर चौकार षटकार किंवा विकेट्स गेल्यानंतर करून दाखवणार आहेत. म्हणजे अंपायर हॅरीला टफ द्यायला कोणतरी आलंय. मजा येईल आता. बायगा असली मजा. तीस धावा झाल्यात. 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये परंतु अजूनही सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. अक्षय परतलाय. पप्प्या पाटील आणि त्याच्याबरोबर विघ्नेश कटोर हा फलंदाज सध्या मैदानामध्ये आहे. मॅच ऑन. 8 धावा अजूनही करायच्या आहेत. हुक केलाय. बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि अंपायरचा सिग्नल येतोय. बॉल सीमा पार. षटकार. आलाय. या षटकाराच्या मदतीने आता सामना ऑलमोस्ट खुला झालाय. फक्त 2 धावांच्या औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. हॅरी आणि प्रकाश अष्टमकर हे 2 पंच डान्सिंग अंपायर. ऑन साइडला दिशा दिली आहे. प्रफुल्ल मानकर जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून पंचांसाठी हॅरीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि हा विजय इथे विहा स्पोर्ट्स साखरने साकारलाय. एक महत्वाचा विजय. प्रफुल्लजी ते संघ मालक आहेत या टीमचे आणि त्यांचा संघ इथे जिंकतो. अभिनंदन. आणि या मॅचचा सामना वीराचा पुरस्कार दिला जाईल. खेळाडूचं नाव आहे मोन्या. 7 बॉल मध्ये 17 धावांची खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेतल्यात. अक्षय पाटील मोन्याने या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आइए मोन्या भाई, अक्षय भाई बहुत फेमस खेळाडू आहे या ठिकाणीचा. भरपूर बऱ्याचसा क्राऊड त्याच्यासाठी या ठिकाणी आहे. अक्षय मोन्या या ठिकाणी यायचं. अक्षय मोन्या येईपर्यंत कुलकर्णी सर, आपण ह्या स्पर्धेमध्ये बघतोय कधी कधी एक किरकोळ दुखापत किंवा गंभीर दुखापत सुद्धा होते. मात्र त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी मेडिसिन ची सोय अतिशय महत्वाची असते. ही सोय ज्यांनी दिलेली आहे उपलब्ध करून ते तेजस आणि अनब आपण यायचं आहे. मेडिसिनची खास ज्यांनी सोय करून दिली ते तेजस आणि अनब आपण यायचं आहे. मी आमदार साहेबांना विनंती करेन की आपण तेजस आणि अनब